नमस्कार. कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. जर का तुम्हाला सकाळी-सकाळी उत्तप्पा खावासा वाटला, तर हा मऊ, लुसलुशीत, जाळीदार, झटपट तयार होणारा रवा ओनियन उत्तप्पा नक्की ट्राय करा. सोबतच अजिबात खोबऱ्याचा वापर न करता साउथ स्टाईल आपण चटणी सुद्धा बनवणार आहोत, जी या उत्तप्प्यासोबत खूप भारी लागते. तुम्हाला नक्कीच आवडेल. आजची रेसिपी आवडली लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रवा ओनियन उत्तप्पा बनवण्यासाठी 1 वाटी इतका मी रवा घेतलेला आहे. आता इथं तुम्ही जाड बारीक रवा घेतला तरीही चालेल. आता हा रवा आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. दही ताजं असेल तरीही चालेल किंवा हलकं आंबट असेल तरीही चालेल. अर्धी वाटी दही घेतलं. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे. तर सुरुवातीला खूप जास्त पाणी घालायचं नाही. अगदी लागेल तसं आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाव वाटी पाणी घातलं, मिक्स करून घेतलं. परत मी यामध्ये पाव वाटी इतकं पाणी घातलं. यानंतर परत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर हा रवा आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचा आहे. जेणेकरून रवा व्यवस्थित भिजला जाईल. राहिलेलं पाणी आपण नंतर वापरणार आहोत. आता चटणी बनवायला घेऊया. चटणी बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाण्याचं वजनी प्रमाण 150 ग्रॅम इतकं आहे. आता हे शेंगदाणे आपल्याला बारीक गॅसवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. जितके शेंगदाणे तुम्ही खरपूस भाजाल, चटणी तितकी चविष्ट होते. यानंतर 1 टेबलस्पून इतकी हरभरा डाळ घातली. अर्धा टेबलस्पून उडीद डाळ घालायची आहे. यानंतर 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत. इथं मी काश्मीरी मिरची घेतलेली आहे. तुम्ही जर का मिरची वापरणार नसाल तर लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल. 2 टेबलस्पून आपल्याला यामध्ये फुटाणे घालायचे आहेत किंवा डाळवं घातलं तरीही चालेल. आता हे सगळं आपल्याला बारीक गॅसवरती खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक मोठा तुकडा चिंचेचा घालायचा आहे. यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. भाजून घेतल्यानंतर हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. लागेल तसं पाणी घालून घट्टसर याची आपल्याला चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. आता या चटणीला आपल्याला छान असा तडका देऊन घ्यायचा आहे. तडका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. 1 सुकी लाल मिरची घालायची आहे. कढीपत्त्याची 4 ते 5 पानं घालायची आहेत व हा तडका आपल्याला या चटणीला देऊन घ्यायचा आहे. यामध्ये मी हिंग स्किप केलेला आहे. तुम्हाला 2 ते 3 चिमूट हिंग घालायचं असेल तर नक्की घाला. माफ करा, ही चटणी वाटत असताना मी यामध्ये चमचाभर गूळ घातलेला आहे. माझ्याकडनं स्किप झाला, तुम्ही नक्की घाला. तयार झाली आपली साउथ स्टाईल चटणी. अतिशय छान लागते. नक्की ट्राय करून पहा. इकडे आपला रवा सुद्धा छान असा भिजला गेलेला आहे. 15 मिनिटांसाठी हा रवा मी व्यवस्थित असा भिजवून घेतला. आता हा रवा आपल्याला मिक्सरला बारीक असा फिरवून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे व राहिलेलं अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे. एकूण मला 1 वाटी इतकं पाणी लागलं. व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला मिश्रण दिसत आहे, इतकंच मिश्रण तुम्हाला पातळ असं करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं जर का खूप जास्त घट्ट ठेवलं तर व्यवस्थित असे उत्तप्पे तयार होणार नाही. अगदी वातड होतील. आपले उत्तप्पे इन्स्टंट आहे यासाठी यामध्ये आपल्याला 1 पॅकेट इनोचं घालायचं आहे. जर का रव्याचं प्रमाण जास्त असेल तर इनोचं पॅकेट सुद्धा तुम्हाला जास्त लागेल. 1 पॅकेट इनो घातलं. आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा इनो या रव्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स होईल. आता यानंतर याचे आपण उत्तप्पे तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला डोशाचा तवा घ्यायचा आहे. छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे. यावरती सुरुवातीला तेल पसरवून घ्यायचं आहे व 1 ते 2 पळी बॅटर आपल्याला तव्यावरती सोडून घ्यायचं आहे. उत्तप्प्याला छान जाळी पडली की लगेचच आपल्याला वरून बारीक चिरलेला कांदा यावरती घालायचा आहे. आपण रवा ओनियन उत्तप्पा बनवणार आहोत. यासाठी वरतून आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. खालच्या साइडने उत्तप्प्याला सोनेरी रंग आला की आपल्याला हा दुसऱ्या साइडने शेकवून घ्यायचा आहे. तर पहिला आपला उत्तप्पा तयार झाला. खायला खूप छान लागतो. एकदा नक्की ट्राय करून पहा. अतिशय मऊ, लुसलुशीत, जाळीदार हे उत्तप्पे तयार होतात. उत्तप्पा भाजत असताना मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून तो व्यवस्थित असा दोन्ही साइडने शेकला जाईल. तर अशाच पद्धतीने मी सगळे उत्तप्पे तयार करून घेतले. 200 ते 250 ग्राम रव्यामध्ये जवळपास 8 ते 9 उत्तप्पे तयार होतात मध्यम आकाराचे.
व 4 लोकांना नाश्त्यासाठी हे उत्तप्पे आरामशीर पुरतात. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा व चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. व मी दाखवलेला रवा ओनियन उत्तप्पा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल. सोबतच चटणीसुद्धा ट्राय करा. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.